नमस्कार. स्कॉलरशिप मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत. जेव्हापासून टी-आर-टी, बार्टी, आर-टीचा रिझल्ट लागला, महाज्योतीचा रिझल्ट लागला, तेव्हापासून मुलं मला कॉल करतायत, की बाबा इन्स्टिट्यूट रेफरन्स कधी सुरू होऊन जाईल. महाज्योतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं, त्यांना इन्स्टिट्यूट अलॉट झाल्या होत्या आणि बाकीच्या संस्थांचं इन्स्टिट्यूट रेफरन्स कधी सुरू होईल, ती मुलं मला विचारतायत. जागा वाढतील का? वगैरे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. त्यापैकी ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे आहेत, ऑथेंटिक आहेत, तेवढंच मी तुमच्यासमोर बोलणार आहे. मी जी माहिती देईल ती मी व्हेरिफाय करून शासकीय परिपत्रक असतील किंवा वेबसाईट असेल यावरून देतो. तरीही तुम्हाला अजून काही ती माहिती खात्री करायची असेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा त्या संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणते निकाल लागले, कोणते बाकी आहेत आणि तुमचा रिझल्ट लागला का हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. बार्टी, टी-आर-टी, आर-टी, सारथी आणि महाज्योती. आज आपण बघूया की टी-आर-टीचे कोणकोणते निकाल लागले. टी-आर-टीचा यूपीएससीचा मेरिट लिस्टमध्ये 300 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. एमपीएससी राज्यसेवामध्ये 500 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. ग्रुप बी अँड सी मध्ये 700 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. एमपीएससी एमईएस मध्ये 50 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. एसएससी क्लास 3 मध्ये 100 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि जेएमएफसी जे न्यायिक सेवा आहे त्यामध्ये 50 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट मध्ये निवड झालेली आहे आणि आयबीपीएस मध्ये 100 विद्यार्थ्यांची निवड झाली. टोटल 1800 विद्यार्थ्यांची टीआरटीएनं मेरिट लिस्ट मध्ये निवड केली आहे. वेटिंग लिस्टचे वेगळे. आता जर टीआरटीएचं बघाल, जो बाकी रिझल्ट कोणता आहे तर बघाल तर पोलीस भरतीचा रिझल्ट बाकी आहे, मिलिटरी भरतीचा रिझल्ट बाकी आहे. त्यासोबतच पीएसआय, एसओ आणि टीईटी हे दोन रिझल्ट टीआरटीचे बाकी आहेत. हे सगळे टीआरटीचे रिझल्ट लागलेले आहेत. आता बार्टीचं बघाल तर यूपीएससी 400 विद्यार्थ्यांची निवड मेरिट लिस्ट मध्ये केलेली आहे. हा निकाल लागलेला आहे. एमपीएससी राज्यसेवा म्हणजे बार्टीच्या राज्यसेवेच्या 1000 जागा आहेत. त्यासोबत ग्रुप बी सी 350, एमपीएससी एमईएस 150, एसएससी क्लास 3 चे 100, जेएमएफसीच्या 50, पोलीस भरती 1395 आणि 105 हे मिलिटरी भरती आणि आयबीपीएस बँकिंगचे 1500 असे जवळजवळ 5050 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टमध्ये बार्टी मधून निवड झालेली आहे. त्यांचं संस्था निवड लवकर सुरू होऊन जाईल. त्यासोबतच आरटीचे जे निकाल बघूया आपण कोणकोणते लागले. आरटी मधून यूपीएससी 100 जागा, एमपीएससी जेट सर्व्हिस 200, ग्रुप बी सी 150, एमईएस 14, एसएससी क्लास 3 100, जेएमएफसी म्हणजे न्यायिक सेवाचे 13 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टमध्ये निवड झाली. पोलीस भरतीच्या 450 आणि मिलिटरी भरतीच्या 49. त्यासोबतच आयबीपीएस बँकिंगच्या 288 असे टोटल 1364 विद्यार्थ्यांची आरटीने निवड झालेली आहे. म्हणजे आतापर्यंत टीआरटीचे हे निकाल लागले, बार्टीचे हे लागले, आरटीचे हे लागले. आता बाकी फक्त बघाल तर टीआरटी मधले 3 कोर्सेस पोलीस, मिलिटरी, टीईटी आणि पीएसआय हे एवढेच फक्त बाकी आहेत. महाज्योतीचे बघाल तर यूपीएससी, एमपीएससी राज्यसेवा आणि एमपीएससी कमांड हे 3 निकाल लागले आहेत. एमईएस वगैरे यांचं बाकी आहे. सारथीचा अजून पूर्णच निकाल बाकी आहेत, तर ते पण लवकर लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की जागा थोड्याफार कमी झाल्यात, तर ते आहेत. आपण त्याचं वाट बघूया की काय होऊ शकतं का, वाढू शकतात का. टोटल 8714 विद्यार्थ्यांची आतापर्यंत मेरिट लिस्ट मध्ये निवड झाली आहे. बाकी जर बघाल तर पोलीस भरतीच्या 18000च्या आसपास जागा आहेत असं आपल्याला ऐकायला मिळतंय. आपण बघूया एवढे तर निकाल लागलेले आहेत. यापैकी तुमचा निकाल लागलाच असेल. जे विद्यार्थ्यांचं वेटिंग मध्ये निवड झालेली आहे त्यांनी पण काळजी करू नका, ज्यांचं वेटिंग मध्ये. कारण कसं होतं, बरेचसे विद्यार्थी 2-3 पोस्टला सिलेक्शन झालेलं असतं. म्हणजे एखादा विद्यार्थी टीआरटीएचा ग्रुप बीसी ही पास झालेला असतो आणि तो राज्यसेवा पास झाला असेल तर तो ह्या दोन्हीपैकी एक कोणतं तरी सिलेक्ट करेल. जर समजा त्यांनी एमपीएससी राज्यसेवा सिलेक्ट केलं तर इथे एक जागा वॅकंट होते. म्हणजे तिथं कोण घेतलं जातं, मेरिट लिस्ट संपलं की वेटिंग लिस्ट मधला पहिला विद्यार्थी घेतला जातो. वेटिंगच्या विद्यार्थ्यांनी काळजी करू नका. वेटिंग लिस्ट 1-2 पण येऊ शकते. जर पहिल्या वेटिंग मध्ये जर मुलं नाही भेटली तर वेटिंग लिस्ट सेकंड पण येऊ शकते. तर त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत, डाऊट आहेत. तुम्ही संस्थेला कॉल पण करताय, काही छोटे छोटे डाऊट असतील जे माझ्याकडून काही तुम्हाला उत्तर देता येत असतील तर मी प्रयत्न करतो. तुम्ही मला या नंबरवरती कधी कॉन्टॅक्ट, व्हॉट्सअपवरती किंवा कॉलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 7722039009. तसेच आपल्या टेलिग्रामला ग्रुप आहे, तिथे तुम्ही विचारू शकता. तुमचे जे काही डाऊट आहेत ते तुम्ही ऑथेंटिक अपडेटसाठी वेबसाईटला, ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. पण छोटे छोटे डाऊट असतील काय तुमचे, किंवा बँक अकाउंट असेल किंवा डॉक्युमेंट कोणते लागतील, जे परिपत्रक आले त्यात काही समजत नसेल लहान लहान, तर मी माझ्या परीने मला जेवढं समजतं तेवढं मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. हे जे चॅनल आहे आपलं स्कॉलरशिप मित्रा, टीआरटी, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती, याच्या ज्या काही अपडेट येतात त्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी आपण हे युट्यूब चॅनल तयार केलंय. याचं टार्गेट आहे आपलं 1 लाख सबस्क्रायबर्स. लवकरात लवकर आपल्या ह्या चॅनलला 1 लाख सबस्क्राईब पूर्ण करायचे. ते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावर होणं शक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांना मी विनंती करतो की तुम्ही फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे जर त्यांना काय अपडेट पाहिजे असतील, समजा आता तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आले किंवा वेटिंग मध्ये आले, तर डॉक्युमेंट कोणते लागतील, एनसीएल लागेल का, इन्कम सर्टिफिकेट किती वर्षांचं लागेल, व्हॅलिडिटी लागेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणारच आहे. काही शंका असतील तुम्ही संस्थांना कॉन्टॅक्ट करा किंवा मलाही तुम्ही विचारू शकता. ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी पुढील अपडेट व शंका निरसनासाठी तुम्ही स्वतःहून स्वइच्छेने हा गुगल फॉर्म भरून देऊ शकता.
हा आपला एक गुगल फॉर्म आपण बनवलाय. काही अडचण असली विद्यार्थ्यांना ती माझ्यापर्यंत मी मदत करण्याचा प्रयत्न करतो. हा स्वइच्छेने भरा, कुणालाही कंपल्शन नाही. ज्या विद्यार्थ्यांना पुढचे अपडेट पाहिजे असतील ते हा गुगल फॉर्म नक्की भरा. तसेच टीआरटी, भारती, आरटी, सारथी या सर्व स्वायत्त संस्थांचा आपण आभार मानणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद.